श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे. स्वामी स्वप्नात येतात का? जर येत असतील तर ओळखा हे 5 मुख्य संकेत आणि त्या संकेतांचा अर्थ काय आहे. भक्त हो, किती वेळा काय होतं की आपण मनापासून श्री स्वामींची सेवा करतो आणि आपल्यापैकी अनेक स्वामींच्या सेवेत बिलकुल मग्न असतात आणि कधी आपल्याला स्वामी अचानक स्वप्नात दर्शन देतात. स्वामी स्वप्नात येऊन काय संकेत देतात आणि काय सुचवत असतात ह्याचा नेमका अर्थ काय आहे, या व्हिडिओमध्ये आपण या संकेताचा काय अर्थ आहे जाणून घेऊ. कदाचित हे संकेत तुमचे आयुष्य बदलून देईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटचा संकेत तुमच्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा देऊन जाईल. स्वामीच्या स्वप्नात तुम्हाला हसताना किंवा प्रसन्न रूपामध्ये दिसले तर त्याचा अर्थ काय आहे. जर तुम्हाला स्वप्नात हसत आणि प्रसन्न रूपमध्ये दिसत असतील, दर्शन देत असतील, तर हा अत्यंत शुभ संकेत आहे. तुम्ही जी सेवा करत आहेत आणि केली आहेत, तुमची ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहेत, म्हणून मनापासून खुश व्हा. तुमच्या आयुष्यात कठीण काळ आता संपणार आहेत. इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत. लवकरच तुमच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. हा तुमच्या जीवनाचा खूप मोठा संकेत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहेत. प्रचिती लवकर येणार आहेत. जर हा स्वप्नात स्वामींचा रूप दिसला असेल तर. स्वप्नात स्वामी काही देताना किंवा मागताना दिसणे. स्वप्नात येऊन स्वामी माऊलींनी तुम्हाला काही प्रसाद दिला तर समजा तुमच्या आरोग्याची तक्रार दूर होणार आहेत. पण जर स्वामींनी तुमच्याकडे काही मागितलं, समजा पिठलं भाकरी किंवा एखादी वस्तू या काही गोड वस्तू, तर त्याचा अर्थ असा आहे की तुमची एखादी सेवा अपूर्ण राहिली आहे किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करण्याची तुमची वेळ आता आली आहे. या स्वप्नाच्या माध्यमाने स्वामी स्वतःच्या रूपाने तुम्हाला दानाचे महत्त्व पटवून देत आहेत. तर जर असं काही स्वप्न दिसलं तर तुम्हाला माहीत असेल की आमची ही सेवा अधुरी राहिली, ही अपूर्ण राहिली आहे, किंवा मला एखादं दान करायचं होतं, ते दान करणं मी विसरून गेलो आहे. जर असं काही असेल तर दान करा आणि स्वामी सेवा पूर्ण करा. स्वामी स्वप्नात रागामध्ये दिसले तर, जर स्वामी तुम्हाला स्वप्नामध्ये रागामध्ये दिसत असतील तर त्याचा अर्थ काय आहे. तेव्हा आपण त्यांच्या या रूपाने काय होतं, भिवून जातो. मनामध्ये भीती वाटते की स्वामींचा हा रूप का दिसून राहिला. पण अशा वेळी घाबरून जाऊ नका. हा राग नसून स्वामींनी दिलेली एक ताकीद देत आहे किंवा संकेत देत आहे. तुम्ही कळत न कळत एखादी चूक करत आहात किंवा चुकीच्या मार्गावर जात आहात, तर स्वामी तुम्हाला वेळी सावध करत आहेत. अशा वेळी शांत चित्तेने आपलं आत्मपरीक्षण करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून न घाबरता आपले आत्मपरीक्षण करा आणि ती चूक कोणची आहे यावर लक्ष देऊन पुन्हा परत पुढे ती चूक करू नका. स्वामी समर्थ. सोबत चालणे किंवा बोलणे. जर तुम्हाला स्वप्नामध्ये स्वामींच्या सोबत चालत असाल किंवा त्यांच्याशी बोलत असाल, संवाद करत असाल, तर समजा ही साक्षात अनुभूती आहे. याचा अर्थ असा आहे की स्वामी स्वतः तुमचे बोट धरून तुम्हाला संकटातून बाहेर काढत आहे. हे खूप शुभ संकेत आहे. मी पाठीशी आहेत या वचनाचा जिवंत अनुभव, प्रचिती आली आहे. समजा स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवायला तयार झाले आहे आणि स्वतः त्या मार्गावर तुम्हाला नेत आहे. तर हे खूप मोठं शुभ संकेत आहे. आणि स्वामी सांगत आहे, जर तुम्हाला बोलताना दिसतात तर स्वामी सांगत आहे की तू आता माझ्याशी
संवाद सुरू कर. तर जर असं काही स्वप्न दिसलं असेल तर स्वामींशी संवाद सुरू करा. चालताना बरोबर दिसत असेल तर स्वामींनी कोणता मार्ग दाखवला याकडे लक्ष द्या. तुम्हाला स्वप्नामध्ये स्वामींचा पादुका किंवा मठात तुम्ही स्वतःला पाहत आहात का? जर तुम्हाला स्वामींचा पादुका किंवा मठात स्वतःला स्वप्नात पाहत आहात तर तुमचे हे भाग्याचे लक्षण आहे. तुमचं भाग्य तुम्हाला मनापासून स्वामींच्या चरणाशी नेत आहे. स्वामी तुम्हाला त्यांच्या चरणाशी स्वतःच बोलावून घेत आहेत असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. तुम्हाला लवकरच नामस्मरण किंवा स्वामी समर्थ चरित्राच्या वाचनातून काहीतरी मिळणार आहेत. हा त्याचा संकेत आहे. म्हणून जर तुम्हाला हे दिसत आहे म्हणजे तुम्ही खूप मोठे भाग्यवान आहात. म्हणून आपलं भाग्य जर स्वामी दिसत असेल तर नक्की स्वप्नात स्वामी आले म्हणजे आपला भाग्योदय झालाच आहे. भक्त हो, स्वप्न पडल्यानंतर जर आपल्याला स्वप्न पडलंय तर सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वामींच्या चरणी तुम्हाला नतमस्तक व्हायचं आहे. कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आभार द्यायचा आहे. धन्यवाद द्यायचा आहे. स्वप्न काय होते यापेक्षा स्वामींनी तुमची आठवण काढली, तुम्हाला दर्शन दिले, हाच मोठा आशीर्वाद आहे. जर स्वप्न स्पष्ट आठवत नसेल तर काळजी न करता शांतपणे श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करायचा आहे. उपासना करायची आहे. तुम्हाला कधी स्वामींचे असे दर्शन झाले आहेत का? जर झाले आहेत तर तुम्ही भाग्यवंत आहात. पण तो तुमचा एक सुंदर अनुभव कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की शेअर करा. कारण की तुमच्या एक अनुभवामुळे दुसऱ्या भक्ताची श्रद्धा अधिक दृढ होऊ शकते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.